हरिद्रपुरी भैरवी अवस्था ही लीळा अनुभवल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भैरव मंदिर आहे तिकडे, त्याला भैरव बुरुज म्हणतात, तिथे अवस्थान झालं आणि श्री प्रभू बाबा ते खेळ क्रीडा करून तिकोपाध्यायाच्या आवारा विजय केले. मग त्या तिकोपाध्यायांच्या आवारी विजय करत असताना सर्वज्ञ त्यांना बोळवीत गेले त्या त्रिपुरुषाच्या मडात. आणि मग तिकोपाध्यायांचा आवार आल्यानंतर तिथे नैऋत्य कोणवेरी सर्वज्ञाने त्यांना बोळवलं, मी वाट लावलं. हा आदर करायचा असतो, एक आपुलकी आणि प्रेमाचं जिव्हाळ्याचं लक्षण असतं. तर तो आचार इथे आपणाला सांगितला. मग तिकडे श्री प्रभुबाबा आवारांत विजय केल्याने आमचे गोसावी उतरील गोदर्यांत भैरवी विजय केले. प्रत्येक गोष्ट इथं महिमभट्ट लिहून ठेवतात. बाईशी चौक झाडवणी आसन केले, गोसावी आसनी उपविष्ट झाले. मग बाईशी हंसराज मठाशी पाठवले, जवळ नाही ठेवलं, श्रीप्रभूंच्या सेवेला पाठवलं तिकडं. मग एकीकडे आवारी बाईशी श्रीप्रभूशी आसन बसले, श्रीप्रभू आसनी बसले. मग बाईसांचा ठरलेला विधी त्या तिकडं बसलोय, तो तिकडं बस. बाईशी चंदन उगाळले, सर्वांगी चंदन लावले, पूजा धुपारती मंगळारती झाली. मग वाटिये तूप तथा शाक, एका वाटीत कालवण, थाळा, वरान्न, पोळी ऐशी आरवना दिली. आरवना झाली, गोळा झाला. मग तियेची ताटी बाईशी आणि अन्न प्रौढविले. पालवातळी झाकोनी भैरवी घेऊन आली, गोसाव्याशी आरोग्याने विणविले. गोसावी मानिले, बाईशी चरणक्षणान उदक आणले, नित्यविधी करू आदरीला. स्वामींना इकडे पैठणला जसं करायचं तसं. गोसावी निराकरिले. स्वामी म्हणतात नाही, आता हा विधी इथे नाही करायचा. हे इथे अधिकृतीचा आचार आपल्याला घडवू नये. मग अधिकृती स्थानाचा, प्रसादाचा, भिक्षुकाचा आणि वासनिकाचा होत असते. मग त्या ठिकाणी कशी कशी अधिकृती होते ते आपण आपल्या जाणीवेने ओळखायचं की मला आता इथे हे करणं नाही, मला आता इथे हे करणं नाही, आता मला कार्यक्रमाच्या ठिकाणी हे करणं नाही. समाजासाठी तुम्ही कराल, बसून जाल, पण अदृष्टाला माहीत पडतं की इथे ह्याला हा दोष घडलेला आहे. आता ते अदृष्ट भैरवाच्या मंदिरात सर्वज्ञ म्हणतात नाही, आता आजपासून तुम्ही ही सेवा करायची नाही. किती मोठेपण आहे पहा. मग सर्वज्ञानी स्वकरे उंबरवठावरी चरणशाळान केले, गोळा केला स्वामी स्वतः. आणि मग आणलेल्या ताटामध्ये बाईसांनी ते आरवण्याचा विधी सारला. आरवणा झाली, चांगदेव भट्टा पांती प्रसाद झाला, गोळा झाला, विडा झाला, उरला प्रसाद दो बाईसा हंसराजा. चांगदेव भट्टा झाला, गोसावी बाईसाची आज्ञा देऊन मठाशी पाठवले. इकडे सर्वज्ञांना पहोड झाला, उपोट झाला. मग गोसावी तेच अवस्थान झाले 20 आणि त्या 20 दिवसाच्या अवस्थानामध्ये सर्वज्ञानी
श्री प्रभूचाच ठाई बाईसांना पूजा करायला पाठवायचे. गोसाव्याचा ठाई काही नाही. मग गोसावी उदयाची पूजा अवसरू अवलोकावया विजय करतात. पहाट सर्वज्ञ बाईसा कसं पूजा करत असतील. म्हणून त्या 20-25 दिवसाच्या दरम्यान दररोज त्या अवसराला गोसावी विजय करायचे. मग श्री प्रभुभावांना ते मान्य नाही व्हायचं म्हणून कुणातरी कोपऱ्यात उभं राहून ते पाहावं. आता हे अवतार त्या अवतारांचा पूजा अवसर पाहतात. असं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. तिथे बाईसा आहे, हंसराज आहे, चांगदेव भट्ट आहे. तिथे तिकोपाध्यायांच्या आवारात ही पूजा चालायची. असा 20 दिवस क्रम आहे तो स्वामींचा. मग अशात एका दिवशी सर्वज्ञ बाईसांना म्हणतात, बाई श्री प्रभूशी माशान्न प्रिय, गोड अन्न प्रिय आहे म्हणाले. मधुरा अंबिलाची प्रवृत्ती त्यांना असते आहे. श्री प्रभूचा ठाई आणान अन्न करा. वेगवेगळ्या प्रकारचं म्हणाले तुम्ही आता भोजन तयार करा, निष्पत्ती करा, पाक निष्पत्ती छान. गोड भजी करा, एक नाही गोड पुऱ्या करा, आणि काय माशांनामध्ये गोड भात करा. शेंगुळे बुड्डे करा. बुड्डे म्हणजे काय? म्हणजे काय? शेंगुळे म्हणजे काय? आणि बुरडे गोड भजे, तिखट भजे, मिरची भजे, हे भजे बुडवून केलेले बुडडे बुडवून केलेले पिठात तेलात बुडवायचे, ते तळायचे थोडक्यात. म्हणजे आपण जशी संकल्पना करतो तसं काय नसतं, कधी कधी वेगळंच असतं ते. आणि म्हणतो मग भजा, मग काही भजा बारका नसला, असा टपोरा भजा असतो तो ज्ञानशक्ती स्वीकाराच्या वेळेला दिलेला आहे सर्वांना. ते पोथी ऐकायला फोन केला असो, आल्यावर उचल ना, नाही लावून द्यायचं पुन्हा करत. तर अशा प्रकारे श्री प्रभूशी वडे प्रदान करून उपहार केला. त्यावेळेचे वडे कोणचे? वगैरे. स्वामी सांगतात आता ईश्वराची प्रवृत्ती ईश्वर सांगतात, श्री प्रभू सांगत नाही, स्वामी सांगतात. तुम्हाला हे करा. मग हो का बा. मग बाईशी प्रतिदिनी वडे करती. श्री प्रभू गोसाव्याशी मर्दना मादने होय, पूजा होय. मग तिकोपाध्याचा थाळा वाढण, वाटी तूप, वाटा कालन, अडणेवरी थाळा ठेवती, पुढा ठाणवे मांडिती. अडणी म्हणजे काय?
बरोबर असं ताट टाईप असायचं आणि खाली ती आपण माठ ठेवत नाही का तसं. आणि लोखंडाचं पुढे शब्द येते ठाणवे पुढा. मग ताट ठेवले, मग पाठ पण येते की हा म्हणजे आडणीवर थळा ठेवला आणि पुढा ठाणवे मांडिती. ठाणवे म्हणजे पाठ, असं. थाळा म्हणजे ताट. थळा समजलं. हे आडणी आणि ठाणवे दोन आहेत. आणि असं उंच टाईप करायची. ठाणे म्हणजे पाठ म्हणजे. हो ना, का आडणीवर थळा ठेवला म्हणजे काय ठेवलं, कशावर ठेवलं ते ताट आडणीवर ठेवलं, ठीक आहे. आणि त्याच्या पुढा ठाणवे मांडिती म्हणजे काय केलं बाईसाने पुन्हा, तुम्हाला हे आठवायचे ना म्हणून सांगितलं. उंच. उद्या सांगा, आहे ते सगळं सोपं आहे. कधी कधी भ्रम होतो आपल्याला सगळं येतं म्हणून मी सगळं सांगत नाही. नेमकं काय काय असेल बा दृश्य डोळ्यासमोर आठवा. मग तिथे श्री प्रभूची आरोग्य व्हायची तिथे. आता वास्तविक प्रकारे त्या तिकोपाध्यायांच्या आवारामध्ये सगळं उठी उपर व्हायला पाहिजे, आहे की नाही. तिथं ओडिवा तिकोपाध्यायांच्या आवारात वास्तव्य आहे श्रीप्रभूंचं, तिथेच सगळा आपला विधी व्हायला पाहिजे, आहे का नाही. पण होत नाही. आपण ते नेमकं त्या अरुद्धपूरला गेलं की तिकडे त्या स्थानाला दुर्लक्ष होतं. महिमभट्टाची गुळभेली स्वीकार, आहे का नाही, महिमभट्टाची वस्त्रपूजा, हे सगळे स्थानं विशेष आहेत, विशेष प्रसादवत आहेत. पण तिथे तसं होत नाही मान्यता त्या स्थानाची, आहे ना. खूप सारे मग आता जिथे मान्यता होती तिथे काय आहे, राजमठ थोडीच आहे. चल जास्त नको चिकित्सा. असं काय आहे ते. प्रसाद उरला तेथ तियेची ताटी बैसे अनेक अन्न प्रडवती पालवा झाकून गोसाव्याशी भैरवा आणतात तिकडे. मग गोसाव्याशी आरोग्य हवे उरला प्रसाद तो बैसा हंसराज आणि चांगले वट्टा होय. असं सर्वज्ञ हा विधी बायसांकडून करून घ्यायचे. आणि मग एक दिवस परिश्रया आदित्याच्या वायव्यकुंठापाशी समीप विजय केले. परिश्रय शारोणी येत असती, आदित्य आणि भैरवा माजारी उदका विनियोग करती. मग आदित्याच्या उंबरवट्टावरी उकडासन करती. मग आपले श्री करे श्रीचरण प्रक्षालन करती, श्रीमुख प्रक्षाळिती गोळा करती. हा स्वामींचा दिनक्रम आहे तिथे. तैसेची चांगदेव भटासहित तिकोपाध्यायांच्या आवारा विजय करती गोसावी. तिथं श्रीप्रभू बाबांच्या कडे गेल्यावर ही उकडासनच बसायचे. श्रीप्रभू ते देखून कायाप्रणित करायचे आणि मग तिथे बाईसा नित्यदिनी पूजा करायच्या. तो पूजावसर स्वामी अवलोकन करायचे आणि मग मागोते भैरवा विजय करती बाईशी श्रीप्रभूशी तैशीच आरोग्य देती. गोसावी श्रीप्रभू गोसाव्याशी पूजा इथे दोन केली, वस्त्रपूजा केलेली आहे. सर्वज्ञाने केलेली आहे. कशी केलेली आहे ते सांगतात की श्रीप्रभू लागी बाईसा करवी वांकिये वस्त्र घेविले होते जाताना. रेपाटच असेल ते, आहे ना.
मग एक दिवस गोसावी पूजावसराचे वेळी अंगणी उभे झाले. बाई साते म्हणितले, बाई श्री प्रभूसी माजणे विधी करा. हो बाबा. बाईशी श्री प्रभूशी माजणे केले. हे सगळे स्थानं आज उपलब्ध आहेत आणि दररोज हे आठवायचे. हे विशेष लीळा आहेत दोन्ही अवतारांच्या. ह्या साधूंनी आठवायलाच पाहिजे. साधूंनी म्हणजे ज्यांनी उपदेश घेतला त्याने, तो साधू झाला म्हणजे त्याने साधन सिद्ध करू लागला. त्यांनी ही लीळा आठवायलाच पाहिजे. कोणत्या लीळा आठवायची त्यांनी? ज्ञानशक्ती आहे की नाही, दाभेरी, दोही देवा भेटी, पिवळो तळोली, हे राहून गेल्या तुमच्या. क्षेत्रखाल राहून गेल्या. ज्ञानशक्ती स्वीकार, 5व्या अवतारात. असंही काय म्हणतात त्याला, VIP झोन. हा प्रोटोकॉल आहे आपला आचाराचा. हे आठवून झाल्यावर मग तुम्हाला पुढचा. म्हणजे काय होईल, तुमचं दररोज रुद्रपूर चरित्र पाहायला भेटेल तुम्हाला. हे लीळा चरित्र तुमच्या समोरच आहे, असे आठवण्यासाठी माईंभट्टाने लिहिलं. ते सांगतात की बाबा बाईसांनी आणलेलं वस्त्र म्हणाले, आणा, मागणे द्या. मग बाई ते वस्त्र आणा आणि मग बाईशी आणलं. गोसाई स्वतःच्या श्रीकराने निर्या केल्या. तर श्रीप्रभूंचं 16 मीटर वस्त्र आहे. ते 16 मीटर कसं जास्त असं आहे की नाही. आणि मग निरा करून समोर धरलेलं आहे ते वस्त्र आणि स्वामींकडे गेले. श्रीप्रभू बाबांना विनंती करता जी म्हणाले, स्वीकारितो. श्रीप्रभू निराकरिले. अरे नको नको म्हणे. म्हणून श्रीप्रभू बाबांनी कोप स्वीकारला. अरे उगा उगा, नको नको, मला नाही पाहिजे. म्हणून श्रीप्रभू बाबा पटिशाळेवर विजय केले. आमचा गोसावी वस्त्र मागू ते अच्छा दिले. सर्वांनी म्हणाले, बाई ठेवा. श्रीप्रभू गोसाव्यांची प्रवृत्ती नाही. असं दररोज स्वामी आता 3 दिवस सर्वज्ञ असं स्वतः ते वस्त्र घेऊन पुढे जायचे आणि श्रीप्रभू बाबा निराकरायचे. तर 3 दिवस तुम्हाला आठवायची किंवा 3 वेळेला अशी आठवायची. मग अशाच एका दिवशी म्हणजे 19वा दिवस आला. गोसावी परिश्रय सारुणी तिकोपाध्याच्या वरा विजय केले. श्रीप्रभूशी मर्दना झाले, माजणे झाले. पूर्वाभिमुख चौकी ते दक्षिणील पटिशाळेवरी बाईशी आसन रचले. पूजा केली. तर आमचा गोसावी ती पूजा त्या पटिशाळेची आणि सिंहाडणेशी चरणचारी दक्षिणाभिमुख उभे राहून ती पूजा अवलोकली. दिशी श्रीप्रभू गोसावी प्रसन्न देखिले. वस्त्र ओळगवू आदरिले. आता या दिवशी श्रीप्रभू बाबांना प्रसन्न बघितलं. म्हणाले, अरे या पूजा अवसराला ते प्रसन्न आहेत. पण आपण जे पूजा अवसर करतो म्हणजे अनुभवतो आपण ते श्लोक म्हणून पूजा अवसर संपवतो. ते वाक्पुष्पार्चन आहे, ते म्हणलंच पाहिजे. पण म्हणताना तो भाव त्या मंदिराच्या ओट्यावर असा गेला पाहिजे तुमचा. संध्या शुभे समयी परचक्र डोमेग्रामचं आठवलं तुम्हाला. आता ते पुढचं सगळं मराठीतच आहे पण कठीणच आहे, ते काय का नाही.
पाठ आहे ते अंतःकरणात ते दृश्य निर्माण झालं पाहिजे. इथे तेच श्री प्रभू बाबांना दररोज सर्वज्ञ सकाळचा पूजा आठवचा पाहायचा, अनुभवायचा आणि श्री मूर्ती पाहायची. म्हणजे अरे आता हे प्रसन्न दिसतं. मग वस्त्र ओळगवू आदरिले. मग वस्त्र ओळगविता दक्षिणेल पटिशाळेवरी गुडघे मोडोनी पश्चिमाभिमुख आसन झाले सर्वज्ञांना. गोसावी वस्त्रायसे उकलवून दाखविले. श्रीप्रभू गोसावी अंगीकारे प्रसन्नताची निराकारू आदरिले. पाहता निराकरण आता पण स्वामी करतायत, पण ते प्रसन्नतेच आहे. नको 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 आंब्याचा रस असावा, मग नको 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 असं करायचं. ताटातून हात बाजूला केला वाढावा असा त्याचा अर्थ असतो. त्यांनी प्रसन्नतेने आता हे सगळं उभय वर्गाचा विधी असतो. बायांच्या हातात सगळं असतं आहे की नाही. नको म्हणले चालले पुढे. आता हा धर्म स्नेह ती प्रीती स्नेहाचा कांजी जाणवे. तुम्हाला नेमकं काय आचरायचं आहे हा एक मोठा गोंधळच आहे की नाही. आणि वासनिक मंडळी किंवा साधू मंडळींना आपण क्रिया करत असताना आपल्या ठायाला आल्यानंतर आपण घ्या म्हणावं लागतं. थोडं घ्यावं, बायांचं काम असतं. ते कसं म्हणतील आम्हाला द्या. आग्रहपूर्वक वाढल्यावर म्हणतो हां छान आदर केला बरं. ती एक प्रसन्नता त्यावेळेला त्या क्षणाला तिथून तुम्हाला प्राप्त होते. त्यांचा आपण थोडीच आदर करतो. त्यांच्या ठायी असलेल्या नामाचा, त्यांच्या ठायी असलेल्या धर्माचा, धर्मीयाचा आपण तो आदर केलेला असतो. एवढं तरी त्या परिवाराला ज्ञान पाहिजे की आपण विधी करण्यासाठी करतोय. आपण व्यक्तीला थोडीच करतो आपण विधी. त्याचा ठायी असलेला जो ईश्वर धर्म आणि धर्मीय आहे की नाही. आपण त्या नामधारकाला थोडीच आग्रहाने जीव घालायला तुला. तो काय जेवल, त्याचा काय हक्क आहे. कोणी का असणार, तुमचं नाही ना ते. काय आपलं आहे का तो. मरमर स्वच्छ अजिबात होते काही तुमचं काय आहे. तुमचं फक्त एकच आहे बा, तोंड आहे तुमचं आणि क्रिया मात्र तुमची आहे, वाढायची क्रिया. हा अधिकार तेवढा दिलाय स्वामींनी आपणाला आहे का नाही. स्वामींचाच पदार्थ आहे ना. स्वामींनीच पाठवलाय कुठून तरी. तुमच्या अधिकारात तो आलाय. आता तुमचा नाहीच आहे तो. किती घेऊन बसतो आपण आहे का नाही. किती ममता मोहन त्या पदार्थात बघू बघू. ठीक आहे, ते ग्रस्त उपदेशाने केलं तर ते जास्तीच ममता. ते ठेवतात झाकू 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 त्या पातेला ठेवायचं आणि थोडं बाहेर गेलं की बॉक्या येऊन खाऊन जातो. असं होतं ते. तसं काय बरं आपलं आहे का काय सांगा बरं. कुणाचंच काय आहे जगामध्ये. ग्रस्तांचं तरी कुठं आहे. शरीर कोणी दिलं. ब्रह्मांडातलं कोण चालवते सगळं. सूर्य आकाश यांना आदेश कोणाचा आहे. जमिनीला भूमिभूताला पिकवायचा आदेश कोणाचा आहे. एक दाणा पेरला की एवढं दे. स्वामींचे धर्म काम करतात ना. धर्म संस्थापनार्थ आहे. ईश्वरीचे धर्म काम करतात ते सगळे आहे की नाही. पण आपण उगाच ह्या हो हो करतो. आपलं कसं विचित्र काम आहे. जाणीव असून आपण कसं करतो. आपल्याचे वाटे आहे की नाही. हे आपले पण आपण साधतच नाही. हे ज्याला जमलं की त्याला जमलंच. मग
ते वस्त्राचं तसंच आहे. ते वस्त्र ज्याच्या पैशाचे होते ते खंतीचं आहे. त्याच्यावरची खंती काय श्रीप्रभू बाबांना जायना गेली. 3 दिवस तसलाच कार्यक्रम. खूप काय नटला आंदोळ पटिशाळीला जाऊन बसले स्वामी. ते अवसर सोडून तिकडेच जाऊन पळून गेले. मला नाही घ्यायचं माझे हेट कोपू स्वीकारला. त्यातले अनुरेणू आहे की नाही वस्त्रातले, ज्याचं वस्त्र ज्याचे पैसे, ज्याचं दुकान, दुकानातून ज्याचे आणलं ते, आणणारा, हे सगळं आलं त्याच्यामध्ये. मला नाही घ्यायचं म्हणून स्वामीने लगेच नाद सोडला का त्याचा? नाही सोड. हा आपल्याला आचार दाखवायचा आहे. प्रसन्नता नाही दिसली, प्रीतीच नाही ना आता राहिली. ती प्रीती जोडली स्वामींनी. ही परस्परे परमप्रीती, परस्परे परमप्रीती या वचनाचा आचार सांगता येतो. हे सगळं आवडत आहे. केवळ अदृष्टपर राहिल्यावर काही त्रास होत नाही का नाही? नाही तर सगळं गोंधळ होतो आहे का नाही? सगळा गोंधळ माजतो. आज त्या वस्त्राच्या मध्ये असलेल्या जड जीवांची कणव आलेली. म्हणून स्वामी म्हणतात घ्या आता, आणा 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 आता. प्रसन्नता रे नको नको रे म्हणून सामान्य निराह करिले. अरे उगा उगा म्हणे ऐसे पळो आदरिले. सर्वज्ञ म्हणाले स्वीकरी जाऊच. म्हणून श्री प्रभू गोसावी उगेच होते मग स्वीकरिले. गोसावी पुढील वस्त्र खांदेशी धरले आणि झळकरी वेडिले. कसा अवसर असेल तो अनुभवा. निर्या करुणी तेची अर्ध वस्त्र श्रीप्रभूशी परिधान केले. जे वस्त्र आधी नेसले होते ते आमचा गोसावी श्रीकरी धरुणी हळूच काढले. ते वस्त्र किती सोपं नेसायचे स्वामी, आणि ते कसं असेल हा अवसर वस्त्रपूजेचा कसा असेल. खांद्यावरती वस्त्र धरले. स्वामीने पटकन गुंडाळून घेतलं श्रीप्रभू बाबांनी. बाकीचं उरलेलं सर्वज्ञांनी झडकरी वेढलं. अर्धवस्त्र श्रीप्रभू श्री परिधान केले. दोन्ही अवतार समोर दिसतील तुम्हाला. स्वामींच्या हातामध्ये ते 16 मीटर कपडा, त्यावेळेचा मीटर असेल तो, तर निर्या करून धरलेले आहे. असं हे सगळं तुम्हाला प्रसन्नतेची पूजा आहे, वस्त्रपूजा. आणि ते जुनं वस्त्र सर्वज्ञानी नवीन वेसल्यानंतर ही कुशळता आहे. हा तिथं 22 आहेत, हंसराज आहेत. त्यांना श्रीप्रभू बाबांनी आपलं अंग दिसू नाही दिलं. धंगडांग मसडांग नाही, ते कुशळतापूर्वक. स्वामींनी पटकन जुनं वस्त्र हळूच काढून घेतलं आपल्या चक्रधर स्वामींनी. किती कुशळतेने घालून नेसला असेल ते श्रीप्रभू बाबांनी. मग श्रीप्रभू बाबा वेडे कसे आहे की नाही? श्रीप्रभूच्या चरित्रात श्रीप्रभू बाबा वेडे आहेत असं कुठं दिसत नाही. फक्त माहिमभट्टाच्या मुखात आहे बा फक्त तेवढंच, बा ती वेडी पिशी मूर्त. त्यानंतर कुठेही श्रीप्रभू बाबांच्या चरित्रात उल्लेख नाही आहे का? दाख ती वेडी पिशी मूर्त, वेडी पिशी मूर्त. तर श्रीप्रभू बाबांना बदनाम केलं. ते वेळे मोठ्या माणसाची किंवा मोठ्या बाईच्या जवळ बसायचं नाही की मांडीवर जायचे, काय करायचं. वेडी पिशी मूर्ती नाही ना. मग ते वेळ असल्यावर गावातले लोकांनी महाजनांनी मिटिंग घेतली असते लगेच, आहे की नाही?
काहीच नाही, तसलं काय नाही श्रीप्रभू. आपण जे चिंतन केलेलं आहे किंवा आपल्याला जे दिलं गेलेलं आहे ते चुकीचं आहे. हा श्रीप्रभू बाबांवरती अन्याय झालाय आपल्याकडून. त्या बिचाऱ्याला हुंच वेडेपिसं करून टाकलं. वेडा तरी शब्द बरं वाटतं, पण पिसं करून टाकलं त्यांना. पिसाळलेले आहेत का ते? उगी आपलं. पण ते कसं झालं आता, आगे पिछे शाय आगे धकया, त्याच्यावर कोणी चिंतनच करायला तयार नाही. केलं पाहिजे चिंतन. मायंभट्टांच्या गोविंद प्रभू चरित्रात कुठेही शब्द नाही, अजिबात नाही. म्हणून श्रीप्रभूंना नवीन प्रकारे चिंतन करणं गरजेचं आहे बरं. समग्र संप्रदायाला श्रीप्रभू बाबा आणि मायंभट्टाला जसं तुम्ही आठवता तशी मायंभट्ट नाही आहे, तसे वेगळ्या स्वरूपातले मायंभट्ट आहे. श्रीप्रभूंचे जे सेवक आहेत ते अतिउत्तम सेवा केली आपल्या मायंभट्टाने. आता आज मायंभट्ट नाही आहेत तिथे, आहे की नाही? आज बाईसा आहेत, आणखीन आबाईसा यायच्यात, शांतबाईसा यायच्यात, साधा यायच्यात. हा समग्र परिवार आता जोडणार आहे स्वामी त्यांच्यासोबत, कनेक्टिव्हिटी आहे. आता सर्वांनी एकटेच आलेले आहेत, 2-3 आहेत लोक सोबत. आणि प्रथम पूजा आहे वस्त्रदान सर्वज्ञांचं. ते 19 दिवस वाट पाहावी लागली. असं सगळं अर्थ गहन आहे, गंभीर स्वरूपाचा लीळा आहे ही. पण आपण अशी सोपी करून घेतली ती, असं नाही आहे तिथे ते. पण आता श्रीप्रभू बाबांनी ते वस्त्र, जे अर्ध वस्त्र आपल्या स्वामींनी काढलं, हळूच बाजूला केलं. ते सांगतात की झडकरी वेडिले, आधी वस्त्र नेसले ते आमच्या गोसावी श्रीकरी धरून हळूच काढलं ती दोंगडी, आणि ते घेऊन बाईसा हाती दिलं. बाईशी धुळी भरलं होतं ते वस्त्र, झाडलं, फडकलं. थोडक्यात सर्वज्ञ म्हणतात, हे काय बाई, हे काय झाले तुम्हास, असे काय करत असा, हे श्री प्रभूंचे वस्त्र कैसे झाडीत असा. बाईसा म्हणते, बाबा हे रजे भरले असे. खाली पडलं ना ते काढताना. आता त्यावेळेला काय असली फरशी, सिमेंट काय नव्हतं. शेणाने सारवायचं, शेणाचे कण लागले असतील म्हणून झाडलं. बाबा म्हणाले, ते मी कशाला असं झाडू उगत. सर्वज्ञ म्हणतात, बाई श्री प्रभूचे वस्त्र आणि रज ऐसे कैसे म्हणत असा, हे श्री प्रभूंचे रज ब्रह्मादिका वंदे की, इथीचा परमाणु तो ब्रह्मादिका दुर्लभ की, ऐसे बाईसाशी अपा निरूपण केले. तिथे केले असेल ना, नंतर समजावून सांगितलं असेल बाईसांना, बाई असं नाही करायचं तुम्ही. आता बघा, इथीचा परमाणु तो ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, आणि इथीचे रज ब्रह्मादिका वंद्य आहे. हे 2 गोष्टी आहेत इथे, आणि ते आपणाला नित्यदिनी ते रज बी आहे की नाही, आणि तो परमाणूचा प्रसाद दुर्लभ आहे, तो आपल्याला आहेच. ऐसे बाईसास झाल्यानंतर, हो का बाबा ऐसे म्हणून बाईसा श्री चरणा लागू बसली. गोसावी तयाचे हातीचे वस्त्र घेऊन, आता आमच्या स्वामींनी ते जुनं वस्त्र बाईसांना जे काढून दिलं होतं ते घेतलं आपल्या हातात, गळी केली व्यवस्थित, आणि श्री मुकुटावर ठेविली, नमस्करिले. ही काय काय कल्पना आहे स्वामींची, किती आदर आहे हो. ती दुटी
हेच वस्त्र आता आपल्या परंपरेला आलेले आहे ना. शिवबाबांचं काय काय इकडं आलंय, सर्वज्ञांनी दिलेलं आहे. त्यापैकी हे वस्त्र आहे. बेलापूरला तेच आणायला लावलं स्वामी, म्हणजे आणा ते शिवबाबांचं. आणि ती पुढे परंपरेत आपल्या वस्त्रप्रसादामध्ये हे आलेलं आहे. हे आता स्वामींनी श्रीमुगटावर ठेवून संबंध आपला दिलेला आहे. नमस्कार केलाय, वंदन केलंय आणि बाईसाला दिलेला आहे. म्हणजे चला घ्या, चला बरं म्हणाले. आता भैरव बुरुजाकडे विजय केला. दंड